आवादा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराड यांचं नाव आज मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी देखील आता तपास यंत्रणेने घेतलेला आहे आणि त्यानंतर परळीमध्ये जे आहेत ते आपल्याला कडकडीत बंद पाहायला मिळतोय। वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल असलेले हे गुन्हे सगळे खोटे आहेत आणि खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जे आहे ते वाल्मिक कराड यांच्या समर्थकांकडून केला जातोय। मी सध्या परळी शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरतोय आणि वेगवेगळ्या आता परळी स्टेशन पोलीस स्टेशनपासून टॉवरकडे जाणारा जो रस्ता आहे या रस्त्यावरती असलेल्या दुकानांची आपण परिस्थिती बघताय। सकाळपासून हे सगळी दुकानं जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत। जवळच जिजामाता उद्यान आहे त्यामुळे चौपाटीसारखा परिसर वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची दुकानं जी आहेत या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही सगळी दुकानं जी आहेत ती सकाळपासून बंद असल्याचं चित्र इथले नागरिक सांगतायत। खरं तर वाल्मिक कराड यांना आज केसच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। खंडणी प्रकरणात त्यांना ज्यावेळेस 14 दिवसांची कोठडी संपल्याप्रकरणी हजर केलं त्यावेळेस न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली। मात्र तपास यंत्रणांनी आधीच त्यांच्यावरती मकोकाची कारवाई करण्याचा तयारी जी ती पूर्ण केलेली होती आणि त्यामुळे मकोक्याची कारवाई जी आहे ती केल्यानंतर कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि ठिकठिकाणी आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठे रास्ता रोको केलं जातं तर जवळच असलेल्या राणी लक्ष्मीबाई टावरवरती देखील चढून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं आणि परळी शहर बंदची हाक जी आहे ती या कार्यकर्त्यांनी दिलेली होती। त्यानंतर दुकानं जी आहेत ती सकाळपासून आपल्याला बंद पाहायला मिळत आहे आणि परळी शहर संपूर्णतः कडकडीत बंद आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सह आफताब शेख, एबीपी माझा, परळी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।